मी बऱ्यापैकी कॉल रिसीव्ह करत नाहीये. जे आता बरेचसे मोठ्या मोठ्या चॅनलचे मला कॉल येतात आहे, परंतु मी कोणत्याही चॅनलचे कॉल रिसीव्ह करत नाहीये. का? अननोन कॉल असतात त्यामुळे मी रिसीव्ह करत नाही. काहींचे मेल आले त्याच्यामुळे न कळलं की कोणी हे केलेलं आहे, काय आहे सर्व कळतंय. फक्त मेसेज केल्याच्या नंतर ते इतर कोणताही होऊ शकत नाही. त्यामुळं आणि माझ्याकडून कॉल रिसीव्ह करण्याची अपेक्षा करू नका, कारण मी अननोन कॉल रिसीव्ह करत नाही. तर नमस्कार मित्रांनो, मी गणेश लेकडे युट्यूब चॅनल तुमचं हार्दिक स्वागत आहे. प्रॉब्लेम असा झालाय की खूप मोठा विषय झाला. आता तुम्ही थंबनेल मध्ये पाहिलंच असेल की टोटल 87 युट्यूब चॅनल मी स्ट्राईक दिलेले. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कशामुळे स्ट्राईक दिले काय तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल. आणि तुमची प्रतिक्रिया नक्की मला सांगा की मी चुकीचं केलंय किंवा वाईट केलंय किंवा माझा कोणताही हेतू होता किंवा काय चुकीचा नव्हता, हे तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल. चला तर व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, थोड्या दिवसापूर्वी थोडा एक विषय चालू होता की ट्रेंडचा विषय, सूरज चव्हाणचं लग्न. तर त्याच्या लग्नाचे वगैरे व्हिडिओ वगैरे मी काढले होते. ते इंस्टाग्राम, युट्यूब असतील किंवा फेसबुकवरती टाकले गेले. परंतु त्या व्हिडिओच्या मागे माझं उद्देश चांगलं होतं, काही वेगळं काही नव्हतं. परंतु बऱ्याच लोकांनी काय केलं की तिथनं व्हिडिओ डाउनलोड वगैरे केली आणि आपल्या चॅनलवरती टाकली. ते कोणी काढलंय, त्याच्या मागे कोणाची काय मेहनत आहे हे त्यांनी पाहिलं का नाही. तर त्यामुळे मी आज 1-2 दिवसापूर्वी माझा चॅनल चेक केला. त्यावेळेस मला कळलं की टोटल 87 जणांनी आपले व्हिडिओ हे डाउनलोड करून, असं नाही की एकच व्हिडिओ, वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ होते. काहींनी सूरज चव्हाणचे सोडून दुसरे इतर व्हिडिओ घेतले, डाउनलोड केले आणि त्यांच्या चॅनलला टाकले. टोटल 87 जणांनी तसं केलं होतं. तर मी कोणताही विचार न करता त्यांच्या चॅनलला कॉपीराइट स्ट्राईक टाकलं. इथं माझी चूक झाली का? मला तर वाटते नाही. तुम्ही कमेंट करून नक्की सांगा काय चुकीचं का बरोबर. तर नेक्स्ट विषय असा आहे की मला 2 दिवसापासून एवढे कॉल येतात, एवढे मेसेज येतात, मेल येतात काहींचे की तुम्ही दादा कॉल उचला, दादा तुमच्याशी बोलायचे. परंतु मी बऱ्यापैकी अननोन कॉल घेत नाही, त्यामुळे तर काही विषयच नाही. अननोन कॉलचा मेसेज जेवढा येतात तेवढं मी पाहतोय, काहींचं रात्यात पाहायचं. परंतु आता विषय असा मी सर्व काही चेक केलं. माझा हेतू कोणताही वेगळा नव्हता. मी फक्त थोडं हे केलं, स्ट्राईक टाकलं. परंतु मी आता कॅन्सल करण्याचाही करतोय. बऱ्याच जणांचं कॅन्सलही केलेलं आहे, काही जणांचं राहिलंय. आता विषय असा आला की कॅन्सलचा ऑप्शन दिसत नाहीये. मग आपण काय केलं की आज 1-2-3 जणांचं डायरेक्ट मेल हे केलं, कॉपीराइटचा याला मेल केलाय. त्यानंतर आता त्यांना ज्यावेळेस त्यांचं स्ट्राईक निघेल त्यावेळेस आपल्याला येईल, त्या रिमूव्हचा ऑप्शन येईल, त्यानंतर आपण रिमूव्ह करणार आहे. परंतु माझं एवढंच म्हणणं आहे की आपण एखाद्याचा व्हिडिओ घेतो किंवा काय करतो, त्या व्हिडिओ काढण्यामागे त्याने ते काय मेहनत केली हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करत नाही. त्यामुळे एवढे एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्ही ना एखाद्याचा व्हिडिओ घेतलाय त्याला परमिशन घ्या त्यांची की तुम्ही आम्ही तुमचा व्हिडिओ युट्यूबला टाकू का किंवा काय, हे घेऊन ते टाकण्याचा प्रयत्न करा. आणि जर त्यांची परमिशन असेल तरच टाका. सेलिब्रिटी असो नाही तर कोणाचे असो, कोणाचं काही व्हिडिओ हा काढण्यामाग सेलिब्रिटीचे यांचे व्हिडिओ भरपूर काढतात, परंतु त्या काढण्यामागे किती मेहनत असते, ज्यांनी क्रिएटर आहे त्यांनी मेहनत किती केली असते आपल्यालाही माहिती आहे बऱ्यापैकी. त्यामुळे ना कोणाचे व्हिडिओ घेत असताना त्यांची विचार करा आणि त्यांना क्रेडिट नक्की द्या. तेवढंच, बाकी काही जास्त काही नाही, वेगळा विषय काहीच नव्हता. फक्त एवढा स्ट्राईकचा आहे. फक्त मी चुकीचं काही केलेलं नाही. फक्त माझं एवढंच उद्देश आहे की तुम्ही ज्या क्रिएटरने हे व्हिडिओ घेतलेत त्यांना क्रेडिट नक्की द्या. त्यामुळे त्यांचं काही 2 पैसे देऊ नका त्यांना, फक्त क्रेडिट द्या की यांनी क्रिएट बाय व्हिडिओ असं जरी दिलं तरी त्यांना अजून काहीच नकोय. आणि हे ज्यांना स्ट्राईक दिलेलं आहे त्यांना 90 दिवसाचा अवधी असतो. एवढ्या 90 दिवसाच्या आतमध्ये मी प्रयत्न करेन की जास्तीत जास्त चॅनलचे स्ट्राईक काढण्याचा. तर मला फक्त व्हॉट्सअपला त्यांची लिंक हे सेंड करून ठेवा. मी बऱ्यापैकी कॉल रिसीव्ह करत नाहीये. जे आता बऱ्याचशा मोठ्या मोठ्या चॅनलचे मला कॉल येतात, परंतु मी कोणत्याही चॅनलचे कॉल रिसीव्ह करत नाहीये. का? अननोन कॉल असतात त्यामुळे मी रिसीव्ह करत नाही. काहींचे मेल आले त्याच्यामुळे न कळलं की कोणी हे केलेलं आहे, काय आहे सर्व कळतंय. फक्त मेसेज केल्याच्या नंतर ते इतर कोणताही होऊ शकत नाही. त्यामुळं आणि माझ्याकडून कॉल रिसीव्ह करण्याची अपेक्षा करू नका, कारण मी अननोन कॉल रिसीव्ह करत नाही. पुन्हा सांगतोय, अननोन कॉल रिसीव्ह करत नाही. धन्यवाद.